नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल। बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे फक्त हे नाव जरी मनात आले तरी एक सामर्थ्यवान, दमदार, प्रभावशाली शिवसेनेचे संस्थापक, राजकारणी, कुशल व्यंगचित्रकार, सामना या वृत्तपत्रिकेचे संस्थापक, संपादक आणि प्रभुत्व शैली असणारे व्यक्तिमत्व डोळ्यापुढे येते। शिवसेनेचे प्रमुख, हिंदू हृदय सम्राट श्री बाळ केशव ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुणे येथे झाला। त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार हे समाजसुधारक आणि लेखक होते। त्यांच्या आईचे नाव रमाबाई केशव ठाकरे असे होते। महाराष्ट्रातील सर्व मराठी लोकांना एकत्र करण्यासाठी संयुक्त मराठी आंदोलनात त्यांची प्रमुख भूमिका होती। त्यांनी 1950च्या काळात मुंबईला महाराष्ट्राची राजधानी बनवण्यासाठी अनेक कार्य केले। बाळासाहेबांचे लग्न मीना ठाकरे यांच्याशी झाले। यांना 3 अपत्ये झाली। त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार त्या काळात आपल्या लेखनातून तसेच समाजकार्याच्या माध्यमातून लोक जागरणाची धुरा सांभाळत होते। प्रबोधनकार अन्यायकारक रूढी परंपरांवर व जातीभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते। तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते। प्रबोधनाचा पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत नकळतपणे उतरला। सर्वप्रथम एक कलाकार म्हणून, एक व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली। इसवी सन 1950 मध्ये ते फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले। पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांच्या समवेतही काही काळ काम केले। पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे साप्ताहिक काढण्याचा निर्णय घेतला। या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट 1960 मध्ये मार्मिक हे साप्ताहिक सुरू केले। मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले। मार्मिकच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले। संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसांवर अन्याय होतच होता। या प्रश्नाला मार्मिकने वाचा फोडली। महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्राच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला। महाराष्ट्रात निर्माण झालेले मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही, त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला व 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली। 1995 मध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले आणि मनोहर जोशी हे पहिले मुख्यमंत्री बनले। हे महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने पहिले काँग्रेसेतर सरकार होते। हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व कार्यशैलीमुळेच घडला। हिंदुत्व या मुद्द्याबाबत ही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले। बॉम्बस्फोट, देश विघातक कृत्ये घडवणाऱ्या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही। भारताला आपला देश मानणाऱ्या राष्ट्रवादी मुस्लिम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही, असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले। या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदू हृदय सम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते। गर्व से कहो हम हिंदू है या घोषणेचा खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेना प्रमुखांमुळेच। झुणका भाकर योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासियांना घरे, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बॉम्बेचे मुंबई नामकरण अशा अनेक योजना प्रकल्पांची मूळ संकल्पना ही ठाकरेंचीच होती। बाळासाहेबांचे व्यक्तिमत्व वाघासारखे होते। ते आपल्या चांदीच्या सिंहासनावर बसून आपल्या विरोधकांना उघडपणे धमक्या देत। लोक त्यांना भेटावयास त्यांच्या निवासस्थानी मातोश्रीला जायचे। बाळासाहेब ठाकरेंची विशेष गोष्ट म्हणजे ते कधीही कुणाला स्वतःहून भेटले नाहीत। ज्यांना आपल्याला भेटण्याची इच्छा आहे त्यांनी घरी यावे असे त्यांचे स्पष्ट मत होते। भारतातील सर्व महान हस्ती त्यांना भेटण्यासाठी मातोश्री, मुंबई येथे त्यांच्या घरी यायचे। 17 नोव्हेंबर 2012 रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब यांचे वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या कारकिर्दीला मानाचा मुजरा।